स्वामी देवा देवा देवा, ही फळं या भाज्या एका भक्तांनी पाठवल्या आहेत. सांगत होता स्वामी देवांच्या कृपेनं यंदा पीक छान आले, म्हणून हे सगळं तुम्हाला अर्पण केले. सुंदरे, आमच्या कृपेने नाही, हे त्याच्या कष्टाचं फळ आहे. भक्त आम्हाला प्रेमाने देतात आणि आम्ही ते प्रेमाने स्वीकारतो. पण देवा, त्याचा ना एक प्रश्न आहे. अगं, प्रश्न पडतात म्हणूनच उत्तर मिळतात. विचार. तो म्हणत होता की त्याचा एक जिवलग मित्र आहे. दोघही तुमचे भक्त, दोघही नामस्मरण करतात, सेवा करतात. पण हल्ली तो मित्र ना लोकांना फसवायला लागलाय. लोकांशी वाईट वागतो, स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी लोकांचं नुकसान करतो. आता दोघही तुमचे भक्त, मग एक चांगल्या मार्गाला लागला आणि दुसरा असा भरकटला का? तुमची दोघांवरही कृपा सारखी नव्हती का? सुंदरे, हा आंबा हा गोड असतो, हे संत्र हे आंबटसर असतं. ही मेथी ही कडू असते, आणि हे कारलं हे त्याहून कडू असतं. आता मला सांग, ही भाजी ही फळं सगळी एकाच शेतातली, एकाच विहिरीचं पाणी जातं, एकाच पावसाचं पाणी मिळतं, तरी आंबा गोड आणि कारलं कडू का? पाण्याने आपलं काम केलं, त्यांनी कोणावरही भेदभाव केला नाही. पण प्रत्येक बीजानं स्वतःचा गुणधर्म जपला, स्वतःचा स्वभाव प्रकट केला. कृपा सारखीच असते, पण त्याचा परिणाम प्रत्येकाच्या कर्मानुसार बदलत असतो. कर्मानुसार बदलत असतो. कर्मानुसार बदलत असतो. सावकाश. इथे तर कोणीच नाहीये. मलाही तसंच वाटतंय. कोणी आहे का? कुणी आहे का आत? बाहेर या. हे बघा, आम्ही तुमचं काही वाईट करणार नाही, तुम्ही बाहेर या. मग माझ्या नावाने पुन्हा पुन्हा ऐकू येणाऱ्या त्या हाका आपण दोघांनी स्पष्ट ऐकल्या होत्या ना? हो ना, मलाही ते ऐकू आल्या, म्हणून तर गोंधळलोय. एकच भास हा एखाद्या व्यक्तीला होऊ शकतो, पण सारखाच भास हा दोन व्यक्तींना कसा होऊ शकतो? तिकडे तिकडे काहीतरी आहे. किती निरागस आहे. एका क्षणात धाडसी बनते आणि दुसऱ्या क्षणी एखाद्या लहान मुलीसारखी घाबरते. गंगा, 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 डोळे उघडा. नाही नाही नाही, मी नाही डोळे उघडणार. तिथे काहीतरी होतं. अहो, इथे काहीच नाहीये, माझ्यावर विश्वास ठेवा. डोळे उघडा.
मला माफ करा. ते उंदीर किंवा पाल गेली असणार पायावरून. हो ना. मी घाबरले होते. गुरुची कृपा ही सूर्यप्रकाशासारखी असते. सूर्य रोज उगवतो, पण त्याच्या प्रकाशात एखादं फूल उमलतं आणि एखादा काटाही वाढतो. दोष सूर्याचा नसतो, दोष त्या बीजाचा असतो. आम्ही प्रत्येकाला सद्बुद्धी देतो, विचारही देतो, संधीही देतो, योग्य वाटही दाखवतो. पण त्या वाटेवर चालायचं की नाही हे प्रत्येकाच्या कर्मावर अवलंबून असतं. गुरु दिशा दाखवू शकतो, पण पाऊस शिष्यालाच टाकावं लागतं. सन्मार्ग आणि कुमार्ग दोन्ही माणसासमोर उभे असतात, पण निवड मात्र त्यालाच करायची असते आणि निवडीचं फळही त्यालाच भोगायचं असतं. काय बरोबर ना गोवर्धन? हो स्वामी, बरोबर आहे, अगदी बरोबर.